मी तुमच्या समोर देऊ इच्छितो तो असा असेल, ज्या सद्गुरूंचं वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतात की ज्या सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती होते, ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. तो सद्गुरू नक्की भेटेल तरी कुठे? ज्या परमात्म्याचं वर्णन करत असताना भगवद्गीतेमध्ये म्हणतात, नैनम छिदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तापन शोषयति मारुतः किंवा न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो नो हन्यते हन्यमाने शरीरे. त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की हा चराचरामध्ये व्याप्त आहे, दाही दिशेला भरलेला आहे. असा भगवान परमात्मा जर आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल, जसं महाराजांनी सांगितले की सद्गुरूशी शरण जाय. मग सद्गुरूला शरण जायचं असेल आणि जर सद्गुरूला शरण जाऊन आमच्या जीवनामध्ये त्याची प्राप्ती होणार असेल, तर असे सद्गुरू आम्हाला कुठं भेटतील की जे सद्गुरू त्या वस्तूची प्राप्ती करून देतील. आपण कीर्तनाच्या सुरुवातीला पाहिलं की सद्वस्तूची प्राप्ती करून देणाऱ्याला सद्गुरू म्हणा. मग असे सद्गुरू आम्हाला कुठं भेटतील? तर सद्गुरूची भेटी जर तुमच्या जीवनामध्ये करायची असेल तर येणाऱ्या 24, 25, 26 आणि 27 जानेवारी रोजी सांगलीमध्ये संत निरंकारी मिशनचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांचं शुभागमन होणार आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय की सद्गुरूंची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये व्हावी आणि त्यांच्याकडून आम्हाला हा अनुग्रह मिळावा, हा भगवान परमात्मा जो सगळीकडे व्याप्त आहे त्याचं दर्शन आम्हाला व्हावं, ही जिज्ञासा जर एखाद्या